कोल्हापूरमध्ये मद्यधुंद नराधम बापानं पोटच्या मुलाची हत्या केली आहे। विक्रमनगरमधला हा सगळा प्रकार आहे। सोमवारी रात्री 9च्या सुमाराला गफूर सुलतान पठाण यांनी मुलगा जुनेद याची हत्या केली। मात्र शिवजयंती मिरवणुकीमध्ये मुलाला ट्रॉलीचा पत्रा लागून त्याचा मृत्यू झाला असा बनाव देखील त्याने रचला। पोलिसांनी त्याचा हा बनाव अवघ्या 12 तासांमध्ये मोडून काढला आणि सत्य शोधलं। घरगुती वादामधून आणि मुलं त्रास देत असल्यामुळे त्यांची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। 8:30 वाजेपर्यंत इथं नाचा लागले तर म्हशीजवळ मला चल रे जुन्या घरात चल मी येतो चल मम्मी नाही चल चल माझा पोरगा माझ्या संकट आला आणि 2 तोडे रागाने का रे जुन्या दारू प्यायला लागले दिवसभर प्यायला लागले तुम्ही बघितलंय 2 तोडे तुम्ही मला वाटतं मी जीवाचा हाल करतो चाप घेतला आणि ते गेला ते कोल्हापुरातील याच विक्रमनगरमध्ये वडील आणि मुलाचा वाद सुरू झाला आणि याच्यामधूनच मुलाचा आहे ती या ठिकाणी हत्या झाली अशा पद्धतीची माहिती आहे ती समोर आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे आणि वडिलाला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। जुनेद पठाण असं मयत जे तरुण आहे त्या तरुणाचं नाव आहे आणि आपण त्याच ठिकाणी आहे ज्या घरामध्ये हा सगळा वाद झाला होता आणि गफूर पठाण आहे ते वडिलांचं नाव आहे। एकूण जर बघितलं तर सुरुवातीला शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये या ठिकाणी त्याला लागलेला आहे पत्रा लागलेला आहे अशा पद्धतीचं सांगण्यात आलं। मात्र पोलिसांनी अधिकची चौकशी केल्यानंतर त्याची हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे। मात्र जे वडील घरातील जे कुटुंबीय सांगतात ती माहिती ही वेगळीच सांगत आहेत कारण वडील आणि मुलामध्ये वाद सुरू झाला आणि मुलानंच रागाच्या भरात आपल्याला भोगसून घेतला अशा पद्धतीची माहिती त्यांच्या घरातले सांगतायत। मात्र पोलीस तपासामध्ये हे समोर आलेलं आहे की त्याचे जे वडील आहेत त्या वडिलांच्या मध्ये आणि मुलामध्ये वाद होता आणि या वादाचं इतका वाढला की त्याच्यामध्ये जो मुलगा आहे जुनेद पठाण याची आहे ती हत्या झाली आणि त्याच्यानंतर पोलिसांनी या जो वडील आहे गफूर पठाण याला अटक केलेली आहे आणि अटक केल्यानंतर त्याने कबुली देखील दिलेली आहे की या ठिकाणी आपण मुलाची हत्या केली। एकूण जर बघितलं तर या ठिकाणी सुरुवातीला शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये पडला आणि त्याच्यानंतर लागलं अशा पद्धतीचे बनाव आहे तो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर करण्यात आला। मात्र पोलिसांनी अधिकची चौकशी केल्यानंतर सत्य आहे ते समोर आलं। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।